नमस्कार, पूजा आरी डिझाइन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्राइडल अशी स्लीवची डिझाइन वर्क करणार आहे। तर त्याचबरोबरीला मी तुम्हाला म्हणजे खुशखबरच आहे तुमच्यासाठी की माझे ज्यावेळेस 50,000 सबस्क्रायबर होतील तर त्यावेळेस मी फार मोठे असे 5 गिव अवे करणार आहे। तर जेवढं लवकर होईल तेवढं सबस्क्राईब करा, चॅनलला फॅमिलीमध्ये शेअर करा आणि त्यांना पण सबस्क्राईब करायला सांगा। आणि त्याचबरोबरीला माझ्या इन्स्टावरती पण तुम्ही फॉलो करा, कारण मी हे जे गिव अवे देणार आहे ते इन्स्टावरती देणार आहे। तर त्याच्यामुळे तुम्ही मला इन्स्टावरती पण फॉलो करा। आणि त्याचबरोबरीला माझा असा विचार आहे की मी यूट्यूबवरती लाईव्ह व्हिडिओ करावे। तर कमेंट करा की मी लाईव्ह व्हिडिओ करू का नको, आणि जर करायचेच असतील तर कशावरती तुम्हाला ते व्हिडिओ बघायला आवडतील ते पण तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता। जेवढे कमेंट येतील जास्त त्याच्यानंतरून आपण ते लाईव्ह व्हिडिओची पण सुरुवात करणार आहे। लाईव्ह व्हिडिओमुळे आय थिंक तुम्हाला लाईव्ह बघायला पण भेटेल आणि त्याचा तुम्हाला बेनिफिट पण मिळेल। तर नक्की तुम्हाला जर पाहिजे असेल लाईव्ह व्हिडिओ तर नक्की सांगा। आणि त्याचबरोबरीला कोणत्या गोष्टीवर तुम्हाला तो व्हिडिओ पाहिजे ते पण तुम्ही कमेंट करा। तर आता वेळ वाया न घालवता चला सुरुवात करूया। तर मागेही कसं छापायचं हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे। त्याच्यानंतर मागच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याचं ड्रेसिंग कसं करायचं किंवा पिन कसं करायचं ते पण तुम्हाला दाखवलेलं आहे। तर आताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते की हे म्हणजे आताच्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट छापूनच कामाला सुरुवात करणार आहे। तर आता बघा, इथे मी माझ्या बाहीची मार्किंग करून घेतलेली आहे, जी पण माझी स्लीव्ज आहे ती। त्याचबरोबरीला आता याचा मी मध्य काढलेला आहे आणि हा पण आपल्या बाहीचा मध्य आहे, तो बरोबर आपला मध्यावरती मध्य ठेवायचा। हे बघा, या पद्धतीने सर्व ठिकाणावरून आपण चेक करून घ्यायचं की आपलं ते बरोबर आहे का। आणि कोणाची तरी मदत घ्या, किंवा जर मदत नसेल तुमच्याकडे तर आपण अशा टाचण्या याला लावू शकतो। तर मी काही ठिकाणी टाचणी पण लावते की जेणेकरून माझा पेपर हलू नये इथे तिथे। आता हे आपण लावून घेतलेलं आहे, इथे पकड, इथे पण पकड। तर आता आपण हे ड्रेसिंग पावडर आपण भिजवून घेतलेली आहे। आता फक्त आपण काय करायचं, याच्यावरती फक्त आपल्याला फिरवून घ्यायचं, थोडंसं प्रेस करून फिरवून घ्या। थोडंसं दाबून फिरवलं तर ते छापाई व्यवस्थित उमटते। एकदम पण दाबू नका की जेणेकरून सगळे तुमची पावडर आहे ती पाणी पाणीच खाली करेल। आणि हा जो पण हा घेतलेला असतो, कापूस असेल, धागा असेल, जे पण काही घेतलं आहे ते चांगलं पिळून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्या आतमध्ये जास्त पाणी नको असतं, जे आपण ट्रेसिंग पावडरचं बनवलेलं असतं। तर आता आपण हे बघा केलेलं आहे। आता आपण एकदा ह्याला काय करायचं, चेक करायचं। एक बाजूने उचलायचं, पकडून तसंच ठेवायचं, पण एकदा चेक करायचं। जर तुम्हाला असं वाटलं की कुठे छापलेलं नाही मिळत तर परत जशाच तसं ठेवायचं, थोडं पकड, आणि परत एकदा छापाई करायला घ्यायचं। हे आपलं पूर्ण छापून झालेलं आहे। आता हे थोडंसं सुकू द्या। आता हे सुकल्याच्या नंतर आपण याच्यावरती वर्क करायला घेते। तर आता हे बघा, हे आपण छापून तर घेतलेलं, सुकलेलं पण आहे, त्याच्यावर आपण थोडंसं काम पण केलं आहे। तर सर्वात पहिलं आपल्याला काय करायचं आहे, हे जे डिझाईन आहे त्याच्यामध्ये
जो गोल आहे त्याच्यात आपण फिटिंग स्टोन चिटकवणार आहे. फिटिंग स्टोन अगोदर चिटकवून ठेवला तर आपलं बाकीची कामं करेपर्यंत हे सुकून जातं. हे बघा, या पद्धतीनं पहिला फिटिंग स्टोन चिपकवून घ्या. आता हा फिटिंग स्टोन चिपकवून घेतल्याच्या नंतरून हे सुकते तोपर्यंत आपण काय करूया, हे जे फूल आहे त्याला आउटलाईन करूया. तर त्याच्यासाठी आउटलाईनची जरी तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. आता सर्वात पहिला आपण याला पहिला आउटलाईन करते. जेवढं पण फूल आहे त्या पूर्ण फुलाला आपल्याला आउटलाईन करायची. आता बघा, आपण पूर्ण फुलांना आउटलाईन करून घेतले. आता आपण हे व्हाईट कलरचे मोती घेतलेत आणि जे पण आपण फिटिंग स्टोन लावलेत आपण त्याच्या बाजूला ह्याचे आउटलाईन करते. या पद्धतीने आता ती आउटलाईन झाल्याच्या नंतर आपण हे शुगर बीड्स आहेत ते आतल्या फुलामध्ये भरून घेते. आता हे पूर्ण फूल आपण भरून घेतील पहिला. तर आता आपण बाहेर जी आपला फूल आहे त्याला आपण हे कट बीड्स भरणार आहे. तर हे बघा, या पद्धतीने आता आपण हे फूल भरले. आता त्याच्यानंतरून आपल्याला हे जे आपण साईडला वेली दिलेले आहेत तर त्या वेलीमध्ये सर्वात पहिलं आपल्याला काय द्यायचं आहे तर शुगर बीड्स. ह्या पूर्ण ज्या वेली आहेत त्या पूर्ण वेलींना आपण हे शुगर बीड्स देणार आहे. आणि हे शुगर बीड्स दिल्याच्या नंतरून आपण आता बघा याच्या बाहेरच्या साईडला आपण काय लावतील कट बीड्स आणि 3 नंबर मोती. तर तो या पद्धतीने लावायचा आहे.
जेवढ्या पण आपल्या हे वेली आहेत त्याला याच पद्धतीने आपण भरून घेणार आहे. तर हे बघा, या पद्धतीने आपण काय करणार आहे, सर्व वेली पण भरून घेणार आहे. तर हे बघा, ही पूर्ण अशी बाही आपली बनवून झालेली आहे. तर याच्या पुढचा व्हिडिओ तुम्हाला याचा शिवण्याचाच येणार आहे, तर तुम्ही तो पण व्हिडिओ नक्की बघा, कारण तुम्हाला त्याच्यामुळे मदत होईल. तर कसा वाटला बघा हा माझा व्हिडिओ, कमेंटमध्ये नक्की कळवा. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.